सकाळी लेनिनग्राड येथे अनेक मंडळी आमच्या स्वागतार्थ हजर होती. फुले, कॅमेरा, टेलिव्हिजन, वर्तमानपत्र यांचे प्रतिनिधी यांनी गर्दी केली होती. त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रोफेसर तातियानाबाई आपल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांसह खास मला घ्यायला आल्या होत्या. त्यापूर्वी ओळख असावी तद्वत सरळ माझ्यापुढे येऊन शुद्ध मराठीत विचारपूस करू लागल्या. तेव्हा आपण लेनिनग्राडमध्ये नसून मुंबईत असल्याचा मला भास झाला. आणि एकापरी ते खरेही होते, कारण माझी चित्रा ही कादंबरी त्यांच्याच देखरेखीखाली रशियन भाषेत भाषांतरित झाली होती. त्या माझ्याशी मराठीत बोलत होत्या आणि त्यांच्या विद्यार्थिनी नीना आणि शशा या मराठीत जपून बोलत होत्या. मी भोवती जमलेली सर्व मंडळी विसरून गुळाला मुंगळा असावा तद्वत मराठी बोलणाऱ्या रशियन मित्रात गुंग झालो. या तातियानाबाई मराठी शुद्ध बोलतात आणि मराठी बोलताना एखादा शब्द अडला तर त्याला काय म्हणतात म्हणून गंभीर होतात. यावेळी किंचित ते खिन्न होतात, परंतु इंग्रजी व हिंदीची मदत न घेता मराठीचाच आधार घेऊन त्या शब्दाची अडवणूक दूर करून मग हर्षभरीत होऊन हसतात. तेव्हा त्यांचा चेहरा आनंदानं फुलतो. मी भारत सोडण्यापूर्वी आचार्य अत्रे यांनी त्यांना एक पत्र दिले होते. मी ते त्यांना दिले. तेव्हा तर त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी आचार्यांचं पत्र वाचलं आणि त्यात शेवटी प्रणिपात ही अक्षरं मला दाखवून त्यांनी आचार्यांना सादर प्रणाम केला. मी म्हणाल्या, तुमचे आचार्य माझे गुरु आहेत. या बाईंनी मराठी रशियन शब्दकोश तयार केला असून लवकरच रशियात अनेक लोक मराठी बोलताना दिसणार आहेत. त्या दिवशी मी लेनिनग्राड विश्वविद्यालयात गेलो आणि मराठीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तेव्हा मला आचार्य आत्रे यांचीच सांगुणा आणि नासी फडके यांची उद्याची बात या 2 कादंबऱ्या एका टेबलावर दिसल्या आणि मला हसूच आले. मराठीतील ही 2 टोकं लेनिनग्राड नगरात एकत्र आली होती. मी का हसलो याचा गर्भित अर्थ कुणालाच समजला नाही. मी झाकली मूठ तशीच ठेवली. लेनिनग्राड शहर मला शांत आणि आनंदी वाटले. मॉस्कोची पळापळ तिथं दिसली नाही, परंतु नगराची रचना भव्य आणि सुंदर होती. फुलांच्या ताटव्यापासून फुटपाथवरून पुस्तक वाचित जाणारे तरुण तरुणी पाहून मला थोडा हेवा वाटला. लेनिनग्राड शहरामधून वाहणाऱ्या नेवा नदीच्या काठानं अनेक चक्रा मारून ज्या जहाजावर ऑक्टोबर क्रांतीचा प्रथम ध्वज उभारला ते जहाज पाहून माझा आत्मा शांत झाला. नंतर आम्ही त्या ऐतिहासिक विंडसर पॅलेसमध्ये उरकंड दिली. तातियाना कातेनिना या मजबरोबर होत्या. त्या मला प्रत्येक वस्तूचा अर्थ मराठीत समजावून सांगत होत्या. त्यांचे मराठी विद्यार्थी मजबरोबर हिंडत होते, त्यामुळे माझा मराठीचा गोतावळा वाढला होता. केरेस्की सरकारला अटक झालेली खोली आणि प्रथम सोव्हिएत स्थापन झालेले स्थळ पाहून आम्ही लेनिन यांच्या खोलीत प्रवेश केला. तेव्हा मन खिन्न झाले, कारण इतकं दूर येऊन तो ऑक्टोबर क्रांतीचा पिता तिथे नव्हता, परंतु त्यांची खोली तशीच सजीव होती. ती खोली, खुर्ची, टेबल, टाक, दौत आणि त्यांचा फोन, सर्व वस्तू पाहिल्या की लेनिन आपल्या खोलीत विश्रांती घेत असल्याचा भास होतो आणि मन धावतच आतल्या खोलीत शिरतं. परंतु तिथे तो लेनिन दिसत नाहीत. त्यांचा तो पलंग एकटाच त्यांची वाट पाहत असल्याचं पाहून मन काळवंटते, डोळे भरून येतात. आणि लेनिनची खोली पाहिली यातच समाधान मानावे लागते. खरे म्हणजे रशियन माणूस हा इतिहास प्रिय आहे. जुना इतिहास तो जतन करतो, नवा निर्माण करतो आणि नवा इतिहास डोळ्यात तेल घालून जपतो. याची मला प्रचिती आली. लेनिनग्राड शहरापासून काही अंतरावर एक उद्यान आहे. त्याचे रशियन नाव मला आठवत नाही. मी त्याला शांती उद्यान म्हणत होतो. 1942 साली नाझी आक्रमकांनी लेनिनग्राडला वेढा दिला. तेव्हा उपासमारीने आणि लढाईत जे हजारो नव्हे लाखो लोक मरण पावले त्यांचे एक महान स्मारक आहे. कडेवर मूल घेऊन एक स्त्री असून समोर लेनिन उभे आहेत. मागे दगडावर लेनिनग्राडसाठी मरणाऱ्या वीरांची नावे कोरली आहेत. फुलझाडांच्या ताटव्यात 4 फूट उंचीचे चबुतरे उभे असून त्यावर फक्त 1942 अशी अक्षरं दिसत आहेत आणि पहिल्याच प्रवेशद्वारावर एक अग्निकुंड धगधगत आहे. ती आग आज प्रत्येक दिवस जळत असून जगाच्या अंतापर्यंत जळणार आहे. ती आग म्हणजे महान लेनिनग्राडसाठी, रशियन भूमीसाठी, समाजवादासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले त्यांची स्मृती आहे. त्या उद्यानात हजारो लोक फुलं घेऊन येतात आणि त्या अग्निकुंडापुढे उभे राहून तुम्ही ज्या करता मेला त्यासाठी आम्ही जगत आहोत असं जणू म्हणत असल्याचा भास होतो. कित्येक म्हातारी माणसं त्या अग्निकुंडासमोर उभी राहून छातीवर क्रूसाची खून करताना दिसली. तिथे गेले की माणसाला थट्टा मस्करी आठवत नाही. युद्धाची चीड, युद्धाचा द्वेष यात माणूस गुरफटून जातो.
कारण लेनिनचे नाव धारण करणाऱ्या त्या नगराला नाझीचे पाय लागू नयेत म्हणून लाखोंनी प्राणार्पण केले आहेत. त्यांचे ते महान स्मारक आहे. म्हणूनच ते उद्यान, ती आग डोळ्यापुढून हलत नाही, जी युद्धविरोधी आग आज रशियन मानवाच्या हृदयात अखंड जळत आहे. त्याचे ते उद्यान म्हणजे एक प्रतीकच आहे. नंतर आम्ही लेनिनग्राडचे म्युझियम पाहिले. तिथं हजारो वर्षांच्या वस्तू सलामत आहेत. श्रीमती तातियाना कातेनिना या मला प्रत्येक वस्तूविषयी मराठीत समजावून सांगत होत्या. सम्राट चंद्रगुप्तापासून आजपर्यंतची सर्व भारतीय नाणी मला तिथं दिसली. खास मराठी तलवार आणि पट्टाई हत्यारं त्या ठिकाणी पाहून मला आश्चर्य वाटले. याच ठिकाणी टिपू सुलतान यांची एक तलवारही आहे. याच नगरात मला पिये बार्निकोव भेटले. माझे दुभाषी म्हणून त्यांची योजना झाली होती. त्यांनी तुलसी रामायणाचा गद्यात रशियन अनुवाद केला असून तो आता छापत आहे. ते हिंदीचे पंडितच आहेत. ते माझे दुभाषी म्हणून जेव्हा माझ्याबरोबर निघाले तेव्हा मला आनंद झाला. हे बार्निकोव सावलीसारखे माझ्या मागे असत. मी हिंदी शब्द उच्चारता त्याचा रशियन अनुवाद होई आणि आपण रशियन बोलत असल्याचा मला भास होई. तारीख 21 रोजी स्टालिनग्राडला जाण्यासाठी तारीख 20 रोजी आम्ही मॉस्कोत दाखल झालो. तेव्हा बार्निकोव हे माझ्या मागेच होते. मॉस्कोत सोव्हिएत स्काय हॉटेलात शिरताना मला एक ओळखीचा गृहस्थ भेटला. त्याने मला अडवून विचारले, तुम्हाला रशियन येतं? नाही, मी उत्तर दिलं. मग भाषेची मोठी अडचण आहे असे म्हणून त्याने माझी कीव केली आणि मी म्हणालो, मला भाषेची मुळीच अडचण नाही. माझ्या या बोलण्याने तो इसम चमकला. म्हणाला, तुम्हाला रशियन कळत नाही आणि भाषेची अडचणही नाही. याचा अर्थ? तेव्हा मी म्हणालो, माझ्याकडे 2 जिभा असून त्यापैकी एक हिंदी आहे ही दुसरी रशियन आहे. जी हिंदी जीभ आहे ती माझ्याजवळ असून रशियन जीभ मी बार्निकोव यांच्याकडे दिली आहे. हा माझा भयंकर खुलासा ऐकून तो इसम कावराबावरा झाला आणि हसू लागला. रशियन माणूस विनोदप्रिय असल्याचे मला त्यावेळी कळून आले. तारीख 20 रोजी मॉस्को पाहणे, लेखक संघाला भेट देणे ही रात्री एका जाहीर सभेला हजर राहणे एवढीच कामे होती. आम्ही मॉस्को पाहत पाहत शेवटी काही वस्तू खरेदी केल्या. मी काही खेळणी घेतली आणि एक कॅमेरा घेतला. टॅक्सी केली आणि बार्निकोवला घेऊन लेखक संघाकडे गेलो. दारात टॅक्सी सोडली आणि त्या टॅक्सीतून माझा कॅमेरा पळाला हे मला कळले नाही. अर्ध्या तासानंतर मला उमजले की कॅमेरा, खेळणी गेली. मग धावपळ झाली. परंतु सोव्हिएत देशात टॅक्सीचे खास रेडिओ स्टेशन असून बहुतेक टॅक्सीत रेडिओ फोन असतो. आम्ही लगेच टॅक्सी रेडिओला फोन केला. तेव्हा उत्तर आले की रात्री 9 वाजता तो कॅमेरा सोव्हिएत स्काय हॉटेलवर येईल आणि याच वेळी टॅक्सी ड्रायव्हर तो कॅमेरा घेऊन माझ्याकडे धावत आला. त्याला अजून रेडिओनं कळवले नव्हते. तो कॅमेरा घेऊन मी सुटकेचा निश्वास टाकला. माझ्या दृष्टीनं तो प्रकार मोठा नाट्यमय असाच होता. तो माझ्या मनावर कोरला गेला. रशियन माणूस यंत्राचा गुलाम नसून यंत्रच त्याच्या अधीन आहे. आणि जेव्हा मी दुसऱ्या टॅक्सीतून मैत्री भवनाकडे निघालो तेव्हा टॅक्सी रेडिओ सांगत होता, तवारीश 80-83 भारतीय पाहुण्याचा कॅमेरा सोव्हिएत स्काय हॉटेलात पोचवा. त्यावेळी तो कॅमेरा माझ्या गळ्यात होता आणि याचवेळी बार्निकोव यांनी अनुवादित केलेले रामायण फरारी झाले होते. त्यामुळे बार्निकोव बेचैन होऊन टॅक्सीतून उडी मारण्याचा विचार करीत होते आणि भारतीय तुलसी रामायण मॉस्कोत बेपत्ता झालेले पाहून मी पोट धरून हसत होतो.